नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. थंबनेलवरून आज विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जी कोंबडा आणि कोंबडीची कलेजी आहे ती 90% लोकांना माहित नाही की त्याच्यापासून काय मिळतं किंवा का खावी. तर बरीच लोक काय होतं की ज्यावेळी चिकनच्या दुकानामध्ये चिकन आणायला जातात त्यावेळी ती कलेजी नको म्हणून सांगतात, ज्याला आपण कोंबडीचं चिकन लिव्हर असं सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, आज आपण या कलेजीचे फायदे काय काय आहेत हे आपण आज डिटेल पाहणार आहोत. कारण बरेच लोकांची आवड असते की मला लेग पीस आला पाहिजे, मला लेग पीस आला पाहिजे, परंतु कलेजीला न डावलता 100% ही कलेजी तुम्ही आहारामध्ये घ्यायची आहे. कारण एक, कलेजीमध्ये सर्वात जास्त पौष्टिक आणि प्रोटीन हे सगळ्यात जास्त प्रमाणात असतं. कारण ते प्रोटीनचा एक सगळ्यात चांगला मार्ग मानला जातो आणि जास्तीत जास्त प्रोटीन हे कलेजीमध्ये असतं. आता दुसरी गोष्ट, आयर्न म्हणजे लोह. तर बऱ्याच लोकांना ॲनिमियाचा त्रास असतो, म्हणजे काय होतं की रक्ताची कमतरता असते, विकनेस असतो, कमजोरी असते. अशा लोकांना जर तुम्ही कलेजी खायला दिली तर त्याच्यामध्ये लोह असल्या कारणाने, आयरन असल्या कारणाने ते रक्ताची कमी भरून निघून त्याची कमजोरी दूर होते आणि त्याला म्हणजे फ्रेश वाटायला सुरुवात होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन ए हे मुबलक प्रमाणात आहे. आता व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते माणसाच्या शरीराच्या त्वचेसाठी व त्याच्या डोळ्यांच्या दृष्टीसाठी म्हणजे त्याची दृष्टी सुद्धा वाढते, म्हणजे चांगल्या पद्धतीने शेवटपर्यंत त्याची दृष्टी राहण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन एचं सगळ्यात चांगला मार्ग आहे हा कलेजी म्हणजे. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये B12 असल्यामुळे याच्यामध्ये मेंदूसाठी सगळ्यात उपयुक्त असणारं B12 आणि जी नर्व सिस्टीम आहे, आपण आता नर्व सिस्टीम म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्या लोकांना बघा डायबिटीजचा त्रास असतो, त्या लोकांना असं सुया टोचल्यासारखं होतं, म्हणजे ज्याला आपण टिंगलिंग म्हणू शकतो, म्हणजे सारखं अंगामध्ये टोचत असतं कुठे ना कुठे. तर याच्यासाठी जी कमतरता असते ती शरीरामध्ये B12 ची असते. मग त्यावेळी डॉक्टर काय करतात की B12 1500 म्हणून गोळी लिहून देतात, ज्याला आपण मिथिल कोबलामाइन म्हणतो. तर तेच मिथिल कोबलामाइनचा सगळ्यात जास्त स्रोत म्हणजे मार्ग हा या कलेजीमध्ये आहे. तुम्ही जर याचं आठवड्यातून 2-3 वेळेस सेवन केलं तर B12 हे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रमाणातून याच्यातून मिळेल आणि तुमची नर्व सिस्टीम ही स्ट्रॉंग होईल व तुम्हाला टोचल्यासारखं सुद्धा होणार नाही, की जे डायबिटीजच्या पेशंटमध्ये जास्तीत जास्त आढळतं. आणि B12 मुळे काय होतं की तुमची नर्व सिस्टीम सुद्धा लवचिक राहते, अशांना म्हणजे आतमधल्या ज्या रक्तवाहिन्या त्या सुद्धा कडक होत नाही. त्याच्यानंतर हे इम्युनिटी बूस्टर म्हणून मानलं जातं. याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आता मित्रांनो, आठवड्यातून चिकन किती वेळा खायचं हा एक प्रश्न असतो की तुम्ही काय रोजच चिकन खायचं नाही. कारण काय होतं की प्रोटीन जर जास्त शरीरात झाले तर त्याचा सुद्धा वेगळा पद्धतीने परिणाम आपल्या शरीरावरती दिसतो. त्याच्यामुळे कसं आहे, आठवड्यातून 2 दिवस किंवा 3 दिवस फार फार तर हे तुम्ही चिकन खायचं. आता ज्यांना कोणाला समजा कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल, म्हणजे ज्याला आपण लिपिड प्रोफाईल म्हणतो, सेरम कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसाइडर किंवा LDL खराब कोलेस्ट्रॉल, याचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नित्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन किती प्रमाणात क्वांटिटी खायची. कारण बरीच लोक काय होतं, मग चिकन खायला लागल्यानंतर अर्धा किलो खातात, तर ही काय क्वांटिटी नाही. तुम्ही फार फार तर 100 ग्रॅम 150 ग्रॅम चिकन खाल्लं तर हे आरोग्यासाठी सर्वोत्तम, आरोग्याची एक किल्ली मानली जाते. आपण मागच्या वेळेस सुद्धा बॉयलर चिकनवरती जो व्हिडिओ बनवला होता, तर बॉयलर चिकनची सुद्धा कलेजी चांगली असते खायला आणि गावरान कोंबडीची सुद्धा. या दोन्हीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त प्रोटीन आढळतं, लेसिन आढळतं. त्याच्यामुळं हे कलेजी जे आहे ते खाण्यास सर्वोत्तम आहे. आता बरेच लोक काय करतात याच्यामध्ये, ज्याला आपण पोटे म्हणतो म्हणजे चुनाळ म्हणतो, आवडीने लोक काय काय करतात, चुनाळ खातात. तर चुनाळ खायचं नाही मित्रांनो. याच्याने काय होतं, हे जे जठर आहे हे मुळातच तुम्ही बघा, याच्यात कोंबडी दगड पचवते. मग ही गोष्ट आपल्या आतड्यांना पचणार आहे का? तर ही गोष्ट आपल्या आतड्यांना पचणार नाही. त्याच्यामुळे चुनाल बोटे हे खायच्या पद्धतीत तळून, भाजून, उकडून, भाजी करून
खाण्याच्या मार्गात भानगडीत पडू नये, ते तुम्ही टाकून दिले तरी चालते. तर चला मित्रांनो, आजचा विषय हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय